हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ गुरुवार। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि माझं सगळं काम आवरलेलं आहे घरातलं। तुम्ही बघितलंच आता की छान अशी एकदम साधी सिंपल अशी पूजा मांडून घेतलेली आहे। आणि आता मी या ठिकाणी थोडंसं साबुदाणा भिजत घातला होता सकाळी, तर म्हटलं चला थोडंसं खिचडी करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने छान अशी एकदम सुटसुटीत आणि मोकळी खिचडी झालेली आहे। तर खिचडी वगैरे खाऊन झालं आणि मी दुपारी थोडासा आराम केला। तर आता हा संध्याकाळचा टायमिंग आहे, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। म्हटलं उपवास आहे तर लवकर स्वयंपाक करून घेऊ आणि मग नंतर पोथी वगैरे वाचून आरती करता येईल आणि आरती झाले का मग उपवास सोडता येईल। तर या ठिकाणी मी नैवेद्यासाठी खीर, चपाती, पापड, मसाले भात आणि मेथीची भाजी बनवत आहे, वाटाण्याची भाजी असं स्वयंपाक बनवणार आहे। तर निम्मा फार स्वयंपाक झालेला आहे आणि मेथीची भाजी आणि पापड तळायचं बाकी आहे। तर या ठिकाणी थोडीशी नैवेद्यपुरती आणि उपवास सोडायला सुद्धा भाजी। तर या ठिकाणी छान असा भरपूर सारा लसूण टाकलेला आहे तेलामध्ये अगोदर आणि नंतर मग ते छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर घेतलेली मेथी जी भाजी आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची। तर अजिबात पाण्याचा कुठेच वापर करायचा नाही, अजिबात सुद्धा ते एक टिपकासुद्धा पाणी टाकायचं नाही। जे भाजीला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा, एकदम छान आणि एकदम टेस्टी लागते भाजी। तर आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहे अगोदरच आणि तेल टाकलेलं आहे खाली 2 पळी, त्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकलेला आहे, जाडसर असा टेचून घ्यायचा लसूण आणि मग नंतर ही भाजी त्यामध्ये टाकायची आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता छान अशी भाजी आपल्याला एकदम मिक्स होईपर्यंत बघा। तुम्ही पाणी टाकलेलं नाही तरी पण त्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि थोडीशी शिजत भाजी आली की त्यामध्ये लगेच हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे। तर बघू शकता या ठिकाणी थोड्याशा अशा लसणाच्या थोड्या जाडसर कुड्या दिसत आहेत। तर त्याने भाजी एकदम छान आणि ही जे लसूणाचं पाणी आहे किंवा लसणाचं आपण फोडणी दिलेलं त्यातच ही भाजी पूर्णपणे शिजते, तर त्या भाजीला चव अधिकच छान येते। तर या ठिकाणी मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे। तर तुम्ही असंही टाकू शकता किंवा कढईतून बाहेर भाजी एका ताटामध्ये काढून पुन्हा ही तिखट जे आहे तेलामध्ये परतून त्यामध्ये टाकू शकता। पण मी आता असंच टाकून दिलेलं आहे कारण आता भरपूर उशीर झालेला आहे। तर बघू शकता या ठिकाणी छान अशी भाजी झालेली आहे मेथीची, एकदम चविष्ट लागते। तुम्ही भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता भाजी वगैरे झालेली आहे आणि आता मी लगेच पापड तळून घेत आहे। तर बघू शकता या ठिकाणी पापड वगैरे झालेले आहेत तळून। तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा। आणि चला तर भेटूया पुढेच अशा एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय।